बारामती इथं कृषिक 2017 हे कृषी प्रदर्शन सुरू आहे। कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं स्टॉल ऐवजी थेट शेतीतल्या प्रात्यक्षिकांवर भर दिला जातोय। वेगवेगळ्या पीक पद्धती, शेती अवजारांचा वापर शेतकऱ्यांना थेट पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये कृषिक या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। कृषी विकास प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं। तंत्रज्ञानावर आधारित शेती जगाच्या पाठीवरचं वेगवेगळ्या देशातलं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित करून किंवा त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून विचाराची किंवा तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून अशा पद्धतीने हे केव्हीके डेव्हलप करण्याचा या ठिकाणी जो फार मोठा प्रयत्न झाला, ते फॉर्म पाहत असताना क्षणभर असं वाटलं की आपण आपल्या देशात नाही, आपण फॉरेनमध्ये। महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे केव्हीके आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सतत टीका केली जायची। सदाभाऊ खोतही अशी टीका करण्यात अग्रेसर असायचे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं मात्र थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांचं आणि कृषी विज्ञान केंद्राचं कौतुक केलं। प्रत्यक्षात प्रात्यक्षिक शेतीवरती केली गेलेली होती ती वेगवेगळ्या पीक पद्धती, बदलत्या हवामानामध्ये त्या पिकांची वाढ कशा पद्धतीनं झाली गेली पाहिजे, उत्पादकता कशा पद्धतीने वाढली पाहिजे, या संबंधित सुद्धा चांगली माहिती या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मिळाली आणि निश्चितचपणानं राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलं अशा पद्धतीचं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कडधान्य खरेदी केंद्राबाबत महत्त्वाच्या घोषणेचा पुनरुच्चार सदाभाऊ खोत यांनी याच कार्यक्रमात केला। तसंच गाव पातळीवर असलेल्या फार्मर्स कंपन्यांनाही खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचं सदाभाऊंनी सांगितलं। फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आता भविष्य काळामध्ये आम्ही धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याच्या परवानगी देणार आहोत। कारण शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरामध्ये गावामध्ये ह्या जर सोयी उपलब्ध झाल्या तर ही आधारभूत किमतीच्या खाली गेल्यानंतर त्यांना तो एक पर्याय त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि दुसऱ्या बाजूला ह्या खरेदी केंद्र सुरू करत असताना 6% व्याजदराने मी रक्कम उपलब्ध करून देणार आहे आणि त्यातली 3% रक्कम व्याजाची हे महाराष्ट्र सरकार पणन मंडळ त्याला परतावा त्या व्याख्याला देईल। म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 3%च व्याज त्याच्यावरती पडेल की ज्या मालताना नियोजन। शेती विकासाचं विस्ताराचं महत्त्वाचं काम करणाऱ्या मोजक्या कृषी विज्ञान केंद्रापैकी बारामतीचं केंद्र आहे। सर्वसाधारण आपण जर शहरात प्रदर्शन जर बघितली तर त्या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉल्स असतात आणि आज जो शेतकरी वर्ग किंवा तरुण शेतकरी मुळात तो शेतीकडे येत नाही, पण जो काही येतो त्या शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी पाहिजे आणि माहिती पाहिजे आणि तोच नेमका धागा पकडून आपण इथे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स जास्ती केले। राज्यातील हजारो शेतकऱ्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत अनेकांनी या कृषी विज्ञान केंद्राला भेटही दिली आहे। अशा संस्थांची ग्रामीण महाराष्ट्राला जास्त गरज आहे। राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती।